नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जंजिरा किल्ला. तर जंजिरा किल्ल्यावरती जाण्यासाठी आम्ही रोहामार्गे राजापुरी गावात गेलो आणि तिथून फक्त 5 ते 10 मिनिटाच्या बोटीच्या प्रवासाने आम्ही जंजिरा किल्ल्यावरती पोहोचलो. तर इथे जाण्यासाठी प्रत्येकी 100 रुपये पर पर्सन असे चार्जेस आहेत आणि बोटी या शिडाच्या आहेत. खरं तर थोडंसं लाईफ जॅकेट वगैरे काही ते लोक प्रोव्हाइड नाही करत आपल्याला. असो, तर हे किल्ल्याचा प्रवेश 10 मिनिटाचा प्रवास करून आम्ही प्रवेशद्वारापाशी पोहोचलो. तर या किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे की जोपर्यंत आपण बोट किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या समोर नेत नाही तोपर्यंत किल्ल्याचं प्रवेशद्वार कुठे हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि किल्ल्यावरती ही समोर दिसणारी पंचधातूची तोफ आहे, जी की भारतातील सगळ्यात मोठी तोफ आहे आणि हिचं वैशिष्ट्य म्हणजे उन्हातसुद्धा ही तोफ अजिबात गरम होत नाही. तर जंजिरा किल्ल्याच्या आतमध्ये 2 गोड पाण्याचे तलाव आहेत आणि किल्ला बाहेरून खाऱ्या पाण्याच्या समुद्रामध्ये उभारलेला आहे. याचबरोबर किल्ल्याला टोटल 19 बुरुज आहेत. कदाचित या बुरुजांमुळेच आजपर्यंत हा किल्ला अजिंक्य राहिलेला आहे, कारण शत्रूने आक्रमण केलं की या बुरुजांवरून शत्रूवरती हल्ला करण्यात येत असे तोफ्याने. त्यामुळे कदाचित हा किल्ला आजपर्यंत अजिंक्य राहिला. तर सध्या फार पडझड झालेली आहे किल्ल्याची आणि किल्ला पाहण्यासाठी आपल्याकडे फक्त 45 मिनिटांचा वेळ असतो. बोटीमधून तुम्ही जाऊन टोटल 45 मिनिटांमध्ये रिटर्न यावं लागतं त्याच बोटमध्ये. आणि जाताना जे बोटचे नावाडी आहेत ते तुम्हाला किल्ल्याची थोडंसं इतिहास वगैरे सांगतात, कारण किल्ल्यावरती गाईड नाही आहेत. सो ते आपल्याकडे तुमच्या इच्छेनुसार कितीही पैसे मागतात, तुम्हाला जे हवे ते देऊ शकता. तर ही होती छोटीशी माहिती जंजिरा किल्ल्याची. प्लीज व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्याचबरोबर मी रायगड किल्ला आणि रत्नागिरीचे पर्यटन स्थळ यांचाही व्हिडिओ शूट केलेला आहे. सो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तेही व्हिडिओ पहा. आणि थँक्यू फॉर वॉचिंग.